आज आपल्याला गणपती बुक करायला जायचंय. खूप एक्साइटेड आहे. बाळाला न्यायचं होतं पण ती थोडंसं काम करू देणार नाही, सो श्री आणि मीच जाणार. तर चला आता बघूया पहिले आपला गणपती आपण कोणता बुक करतोय. तर बिणी वगैरे घातली तर खूप छान वाटत आहे. तुम्ही लाईट बघा बाल्कनीतून, नदी 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 बघा म्हटलं बाल्कनीतून. मग आपण जाऊ. हा गणपती डेकोरेशन फायनल पण करायचं आहे आणि खूप सारे काम आहेत बापरे. आणि आई पप्पा पण नसणार आहे त्यावेळेस. आता तुम्ही खूप साऱ्या मूर्तीच बघितल्या, त्याच्यातली गेस करा की कुठली मूर्ती घेतली असणार आहे. चला आता घरी जाऊ. मी तुला बाईकवरतीच म्हणलो होते की घ्यायचा होता आपल्याला लहानच, शेवटी मनात जो बसतो तोच गणपती घ्यावा लागते. आणि हे गणपती पण बाप्पा बोलू देत इकडे या. आणि आपल्या दोघांना एकच आवडतं तेव्हाच तोच घेतो आपण दरवेळेस. गणपती बाप्पा आता तुम्हाला डायरेक्ट घ्यायला येतो. हॅलो गाईस, खूप दिवसानंतर अपडेट आहे. आता परवा दिवशी गणपती बसणार आहे आणि आता आम्ही ॲक्च्युली डेकोरेशनला स्टार्ट केलं आहे. कारण मला थोडंसं बिझी दिवस चालू होते, म्हणजे वेळच भेटत नव्हता. काही सामान घेऊन आलोय आम्ही, शॉपिंग करून आलोय. हे नाही, इकडे आपलं शॉपिंगचं सामान. या बॅगमध्ये भरपूर सारं शॉपिंगचं सामान घेऊन आलोय. यावेळी थीम आपली ट्री बनवायचा सध्या प्लॅन आहे आपला. जंगल नाही आहे ते, फक्त ट्री झालं. फॉरेस्ट कॅन्सल केलं आपण आणि फक्त एक ट्री बनवायचं. हा वडा. थांबता का तुम्ही थोडंसं? हा, हे कार्यकर्ते काही कामाचे नाहीत. हे बाय हे कार्यकर्ते आमचे सगळे कामाचे. हा, तर मग आपण फक्त एक ट्री बनवणार आहे आणि त्या ट्रीच्या खाली आपली ॲक्च्युली गणपती असणार आहे. गणपतीची मूर्ती तुम्ही आतापर्यंत गेस केली की नाही बघा, कमेंट्समध्ये सांगा. शेवटी तर सगळं रिव्हील होणारच आहे. तर चला आता आपला काय म्हणतात डेकोरेशन स्टेज स्टार्ट करूया. हे आपलं झाड आता तयार झालेलं आहे. स्ट्रक्चर तयार झालेलं आहे झाडाचं. अजून कलर बिलर सगळंच बाकी आहे. देखते रहो इसका क्या होने वाला है. रात्रीचे 11:30 वाजले. आता आम्ही जेवण करणार आहे आणि आपलं ट्री असं दिसतंय. आणि ही माता माय काही झोपून नाही राहील. सगळ्यांना झोप येतात, तिला झोप नाही. रात्री झोपून गेली होती, मुलांनीच केलं. एवढंच केलं. मला वाटलं झालंय झाड शिरी, म्हटलं झाड तयार आहे. एवढंच झालंय. आज खूप काम आहेत. हा, आता हे आमचे झाडाला पत्ते लावणं चालू आहे. हे असं काहीच सध्या आमचं झाड दिसतंय. पसारा आमचा भरपूर आहे, पण आमचं जे मेन एलिमेंट आहे ते तसं दिसत आहे. आपण ऑडियन्स पोल घेऊया. तुम्ही सांगा कसं वाटत आहे? बहुत बढिया. काही एलिमेंट्स आपण ऍड करू शकतो, पण असं पण खूप छान दिसतंय. मस्त झाड वाटतंय. अजून तुम्हाला काय एलिमेंट हवेत? म्हणजे हाफ पोर्शन पर्यंत बरोबर खोड वाटतंय, त्याच्यावर पूर्ण ग्रीनरी झाड वगैरे वाटतं. एखादा घरटे बिरटे लावायचं कावळेच. गुड जॉब विजय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. थोड्याच वेळात आपल्याकडे गणपती येणार आहे, म्हणून अजून आपलं भरपूर तयारी बाकी आहे. रांगोळी काढायची आहे. इथे आमची लाईटिंग अजून पेंडिंगच आहे. ती पेंडिंगच आता सध्या सेटअप करत आहे. मोदक बनवायचे आहेत, तयार व्हायचं आहे, गणपती आगमन करायचं आहे. घर आवरून झालेलं आहे, बेडशीट्स वगैरे चेंज केल्या. आता आपण इथे छान बढियापैकी घराच्या समोर रांगोळी काढू. लेट्स गो. मोदकाची तयारी आहे. मोदक आहे, मोदक आहे. हा मोदक नाही का? फरक काय होता इसमें? अरे 19-20 का नहीं, कुछ भी फरक नहीं है. एक नंबर है. मस्त आहे, मस्त आहे. चलो बनव फटाफट. डेकोरेशन झालेलं आहे आणि आता आम्ही गणपती आणायला चाललो आहे. हे गणपतीचे पूजेचे सामान इकडे पोरं तयार आहेत. आता बस जायचंय आणि गणपती बाप्पाला घेऊन यायचं. तर चला आपण आणूया गणपती बाप्पांना. पोहोचलेलो आहोत आणि सगळीकडे गर्दी आहे. मस्तपैकी गणपती चालले सगळे. बोला गणपती बाप्पा.
आपके मोदक आवडीने खा. बहुत मेहनत से बनाए सबने. वर्धा विघ्नाची नुकती जळते मानवती शोभे मुक्ता फळाची जय देव प्रेमान स्मरणे मात्रे मान कामना मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान. हे आमची ओजस्वी आहे. हे बघा आमची ओजस्वी. आणि हे आमच्या क्यूट क्यूट बनू आहे. हे बनू कशा आहे. आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. बघा 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 बनी. बघा 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 ओजस्वीचे गणपती. सोसायटीचा गणपती आहे. एवढं नाचून आम्हाला लागली होती भयंकर भूक आणि आम्ही जेवणामध्ये बनवली होती पुरी, आलूची भाजी, श्रीखंड होतं आणि खूप सारं सॅलड होतं. आम्ही खूप छान प्रकारे जेवलो आणि त्यानंतर आराम केला. गणपतीच्या या 11 दिवसांमध्ये इतकी हाय एनर्जी असते ना, इवन बाळाला पण ते एनर्जी फील होत होती. आणि दरवर्षीप्रमाणे ह्यावेळेस सुद्धा आम्ही पार्टिसिपेट केलं खूप साऱ्या फंक्शन्समध्ये आणि बाळाला घेऊन स्टे ट्यून पूर्ण व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये पूर्ण आम्ही दाखवलं की काय कुठे आम्ही पार्टिसिपेट केलं. कोण आहे तिथे? कोण आहे? आज गणपती बाप्पाला आमच्याकडे येऊन झाले 7 दिवस आणि लवकरच त्यांची जाण्याची वेळ येणार आहे. पण त्यांना जायच्या अगोदर आपल्याला भरपूर साऱ्या फन ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत आणि त्याच फन ॲक्टिव्हिटीमधली आज एक ॲक्टिव्हिटी आहे आपल्या सोसायटीमध्ये. डान्स प्लॅन्ड आहेत आज, तर त्याच्यात आपण पण पार्टिसिपेट केला आहे. लास्ट टाईमचा तुम्ही जर डान्स बघितला असेल मी तर कुठेतरी सामेवरती आपण कुठेतरी केला होता. लास्ट टू लास्टमध्ये सामे केला होता. त्याच्यानंतर आपण फॅशन शो वगैरे पण केला होता. फर्स्ट डेला मी जोगवा पण अपलोड केला होता डान्स. हे सगळे डान्सेस तुम्ही बघून घ्या. आणि अपकमिंग डान्ससाठी तर तुम्ही रेडीच नाही आहे. इतकं भारी आम्ही सेट केलं आहे. आता आय होप की ते जे आम्ही सेट केलं आहे ते तसंच एक्झिक्यूट व्हावं. तर आज खूप हॅपनिंग डे आहे म्हणून मी विचार केला की तुम्हाला सगळ्यांना मी माझ्यासोबत नेते माझ्या व्हॉट्स इन माय डे. लेट्स गो, लेट्स स्टार्ट आर डे. आजच्या टू डू लिस्टमध्ये आपल्याकडे सगळ्यात पहिले तर आहे फ्रेशन अप व्हायचं आहे. आमचं बाबू टी व्ही बघतो आहे सध्या. मला आता सध्या प्रॅक्टिस करायची आहे, हेअर वॉश करायचं आहे, ड्रेसची तयारी करायची आहे, थोडीशी आयन वगैरे वगैरे करायचं. संध्याकाळी तयार व्हायचं आहे आणि नंतर डान्स करायचा आहे, मग चिल करायचं आहे. असा आपली सध्या तरी आयटनरी आहे. याच्यामध्ये काही चेंजेस झाली तर तसं पण बघू. नारायण आहे आता ऐका पोरांना डान्स शिकवणं आयो खूप भाडे पण शिकले. गुड जॉब गाईज, गुड जॉब. अरे माझा नाईस जॉब कोरिओग्राफर. गुड जॉब. थोड्याच वेळात आपलं फंक्शन स्टार्ट होणार आहे आणि आमची अजून स्टेज मार्किंग राहिली आहे. सो आता पहिले स्टेज मार्किंग करू, मग पटकन तयार होऊन गणपतीची आरती करू आणि मग फंक्शन अटेंड करू. रेडी झालेली आहे परफॉर्मन्ससाठी. फर्स्ट परफॉर्मन्ससाठी आता सध्या रेडी झाली आहे. नहीं है मुझे कोई तो जो मेरे साड़ी का कलर है वही गाना है. बता मैं गेस कर. गुलाबी गुलाबी साड़ी. தமிழ் தெரியாதா? ஹிந்தில 1 செகண்ட்
बस 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 बेटा बस। मजा आया। कॉस्ट्यूम वॉस्ट्यूम भी अपने मस्त रखे और ऐसा रिपीटेड वाला कॉस्ट्यूम नहीं लग रहा था अपना, अच्छा लग रहा था। दोनों का जो सेम हो गया हाँ हाँ ड्रेस, हम दोनों का ब्लॅक हाँ चेक्स वो सब अच्छा लग रहा था। आज आहे संडे आणि आमच्याकडे आहे महाप्रसाद। इथे खूप मोठे म्हणजे पूर्ण सोसायटीसाठी दरवर्षी असंच महाप्रसाद अरेंज करत असतात। सो चला फटाफट आपण एन्जॉय करू। क्या क्या है प्लेट में? पूरी पूरी, सैलेड, सब्जी, दूसरी सब्जी पनीर की सब्जी, रायता और दाल चावल तो मैंने लिया नहीं। ये मस्त है शीरा। हां शिरा मस्त आहे, खायचं का मग? पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा। आम्हाला कोची कोची वाटत आहे, कुठे गेले गणपती बाप्पा? चला गणपती बाप्पा। मग आमचे गणपती बाप्पा कुठे गेले, कुठे चालले? चला तुझा मंगल मूर्ती। बाय बाय गणपती बाप्पा। बाय बाय. तर बाहेर झोपलंय आपलं आणि इथं बाहेर ट्रॅफिक असल्यामुळे मला कारमध्येच थांबावं लागणार आहे आणि बाकी सगळे गेलेत विसर्जनाला। मी एवढंच म्हणेल गणपती बाप्पांना, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। काही चूकभूल झाली असेल आमच्याकडनं तर प्लीज माफ करा। गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी आम्ही आलेलो आहोत। हमेशा नगरपालिकेचे जे आर्टिफिशियल पॉन्ड्स असतात ते केलेले असतात, पण यावेळेस एकही पॉन्ड आम्हाला दिसलेला नाही आहे, त्यामुळे आम्ही प्रॉपर मांजरीमध्ये घाटावर आलेलो आहोत। पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उषे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी। व्हॉट बेटर एंडिंग दॅन हॅव्हिंग अ मिसल पाव। सकाळच्या गडबडीत स्वयंपाक करता आला नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी मिसळ एन्जॉय केली आणि यानंतर मला रेडी व्हायचं होतं माझ्या संध्याकाळच्या लेझिमच्या परफॉर्मन्ससाठी, कारण सोसायटीच्या गणपतीचं विसर्जन होणार होतं विथ लेझिम। त्यासाठी मी नथ आणि एवढा सगळा शृंगार करत आहे आणि फेटेवाले दादा तर एकदम स्टाईल मारून करत होते, पण ते खूप दुखत होतं डोक्याला फेटा, पण दिसताना खूप सुंदर दिसत होता। कशी दिसते मी? एक नंबर।